नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी नवीन अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी आता पैसे सरकारने दिलेले आहे. 11वा हप्ता व 12वा हप्ता ज्या महिलांना मिळालेला नव्हता त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी मिळालेला आहे. या 19 जिल्ह्यामध्ये आणि या 5 बँकेमध्ये या ठिकाणी पैसा पडलेला आहे. जर तुम्हाला आजपर्यंत पैसा या ठिकाणी पडलेला नसेल, तुमच्या बँक खात्यामध्ये आजपर्यंत पैसा आलेला नसेल, तर तुम्हाला 4 जूनपर्यंत या ठिकाणी पैसा मिळणार आहे. तुम्हाला 3 दिवसांमध्ये 11वा व 12वा, जर तुम्हाला 11वा हप्ता मिळालेला असेल तर तुम्हाला फक्त 12वा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे 4 जूनपर्यंत. आणि जर तुम्हाला 11वा हप्ता मिळालेला नसेल, 12वा हप्ता मिळालेला नसेल, तर तुम्हाला एकत्रित या ठिकाणी 4 जूनपर्यंत तुम्हाला एकत्रित 3000 रुपये या ठिकाणी राज्य सरकार देणार आहे. आणि हे 4 जूनपर्यंत तुम्हाला मिळून जातील. आणि आणखीन बघूया काय काय नवीन अपडेट आहे. तर चला या ठिकाणी आपण बघूया. ज्या महिलांना मेचा हप्ता मिळालेला नव्हता 1500 रुपये, त्या महिलांसाठी आता 1500 रुपये 11वा व 12वा हप्ता या ठिकाणी एकत्रित 3000 रुपये राज्य सरकारने पाठवलेले आहे. लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील. आणि आपण बघूया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे पैसे जमा झालेले आहे. तर चला बघूया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सर्वप्रथम पैसे जमा झालेले आहे. तर पहिल्या जिल्ह्यामध्ये म्हणजेच पहिला जो जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये पैसे सर्वात आधी पोहोचलेले आहेत, तो म्हणजे सातारा. सातारा जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला सर्वात प्रथम या ठिकाणी पैसा मिळणार आहे. तर चला आणखीन बघूया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये. सातारा जिल्ह्यामध्ये डायरेक्ट DBTचा बटन दाबून DBTचं बटन दाबून डायरेक्ट राज्य सरकारने या ठिकाणी सर्वप्रथम सातारा जिल्ह्यामध्ये पैसे पाठवलेले आहे. तर चला बघूया दुसरं राज्य कोणतं आहे, दुसरा जिल्हा कोणता आहे ज्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरातल्या लवकर गेलेले आहे. दुसरा जिल्हा आहे या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर या ठिकाणी पैसा आलेला आहे. ज्या महिलांना मिळालेले नव्हते ज्या महिलांना पैसे मिळालेले नव्हते त्या महिलांना पैसे मिळालेले आहे. पुण्यामध्ये 2 नंबर पैसा आलेला आहे. या ठिकाणी DBTचं बटन दाबून राज्य सरकारने या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये बी पैसा या ठिकाणी टाकून दिलेला आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला बघूया पुढला जिल्हा कोणता आहे ज्या जिल्ह्यामध्ये राज्य सरकारने 12वा हप्ता या ठिकाणी महिलांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी टाकलेला आहे. तर चला बघूया पुढला जिल्हा कोणता आहे. तर पुढला जिल्हा आहे ठाणे जिल्हा पुढला आहे, ज्या जिल्ह्यामध्ये राज्य सरकारने 12वा हप्ता लवकरच या ठिकाणी टाकलेला आहे. 12वा हप्ता म्हणजेच 1500 रुपये या ठिकाणी टाकलेले आहे राज्य सरकारने. तर चला बघूयात. जर तुम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला हे पैसे मिळालेले असेल. जर तुम्ही या जिल्ह्यामध्ये राहूनसुद्धा तुम्हाला पैसा मिळालेला नसेल तर 4 जूनपर्यंत या ठिकाणी बघू आपण 4 जूनपर्यंत तुम्हाला पैसा या ठिकाणी मिळून जातील. तर चला बघूया आणखीन पुढल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसा गेलेला आहे. यवतमाळ या ठिकाणी आपण बघू शकतो. यवतमाळ जर तुम्ही यवतमाळला राहत असाल तर या ठिकाणी राज्य सरकारने 1500 रुपये म्हणजेच 12वा हप्ता या ठिकाणी राज्य सरकारने महिलांना यवतमाळच्या महिलांना टाकलेला आहे. जर तुम्हाला आजपर्यंत 12वा हप्ता मिळालेला नसेल तर तुम्हाला 12वा हप्ता या ठिकाणी 4 जूनपर्यंत मिळून जाईल. आणि सर्वात आधी कोणत्या बँकमध्ये या ठिकाणी पैसा गेलेला आहे. तर जर तुमच्याकडे पोस्ट बँक असेल, पोस्ट बँकमध्ये सर्वात फास्ट पैसा टाकलेला आहे राज्य सरकारने. या ठिकाणी जर तुमची बँक पोस्ट असेल तर तुमच्या बँकेमध्ये पैसा लगेच आला असेल. जर तुमची बँक पोस्ट असेल तर तुम्हाला लगेच 1500 रुपये 12वा हप्ता या ठिकाणी मिळालेला असेल. जर तुमची बँक दुसरी असेल, कोणती, SBI बँक, जर तुमची SBI बँक असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये एका झटक्यात पैसे आले असतील. आणि जर तुमच्या दुसऱ्या बँके असेल तर स्लो पैसा येणार आहे तुम्हाला, पण पैसा नक्कीच या ठिकाणी राज्य सरकार तुम्हाला पैसा या ठिकाणी टाकणार आहे. लवकरातल्या लवकर तुम्हाला या ठिकाणी आता पैसा या ठिकाणी 12वा हप्ता 1500 रुपये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे लवकरच. ज्या महिलांना काही व्यवसायासाठी लोन पाहिजे असेल तर या ठिकाणी नवीन योजना या ठिकाणी आलेली आहे. ज्या महिलांना व्यवसायासाठी 40,000पर्यंत लोन
लोन हवे असतील आणि त्यांना व्यवसाय सुरू करायचा असतील तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। नवीन योजना या ठिकाणी जोडण्यात आलेली आहे। ज्या महिलांना व्यवसाय करायची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी राज्य सरकार या ठिकाणी 40,000पर्यंत लोन या ठिकाणी टाकणार आहे। ज्या महिलांना याबद्दल काही माहिती असेल तर त्यांनी आम्हाला कमेंटच्या द्वारा कळवा। ज्या महिलांना याबद्दल माहिती पाहिजे असेल तर त्यांनी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगावे। तर चला जाणून घेऊ आणखीन पुढली कोणती बँक असेल। जर तुमची बँक पोस्ट असेल तर तुम्हाला फास्ट पैसे येऊन जाईल आणि तुम्ही सातारा, पुणे, ठाणे, यवतमाळ अशा जिल्ह्यामध्ये राहत असाल तर या ठिकाणी आज म्हणजे 2 जूनलाच या ठिकाणी पैसा या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये गेलेला आहे। बऱ्याच महिलांना या ठिकाणी 12वा हप्ता 1500 रुपये या ठिकाणी मिळालेले आहे। जर तुम्हाला हे पैसे मिळाले नसतील तर तुम्ही धीर धरावा आणि तुम्हाला हे पैसे या ठिकाणी 4 जूनपर्यंत मिळून जाईल। 4 जून किंवा जूनचा जो पहिला हप्ता आहे, ज्या महिलांना 4 जूनला पण मिळालेला नाही आहे त्या महिलांना शेवटचा टप्पा आहे तो म्हणजे 1 हप्ता, जून महिन्याचा 1 हप्ता। ज्या महिलांना 4 जूनला पैसा आला नाही, ज्या महिलांना 4 जूनपर्यंत सुद्धा पैसा या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही तर त्यांच्यासाठी एक बातमी आलेली आहे। त्यांना 4 जूनपर्यंत या ठिकाणी पैसा मिळणार आहे। यामुळे हे सरकारी काम आहे त्यामुळे यांना लेट होणार आहे। आणि चला, जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला पण लाडकी बहीण योजनेबद्दल अपडेट घ्यायची इच्छुक असेल आणि तुमचा पैसा कधी येणार आहे सर्व अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका।